गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आज आपण मराठीतली कविता पाहूया. या कविता क्रमांक 11 लेख. लेख लेख यानी क्या होता है? लेख यानी लिखना नहीं होता है. लेख यानी होता है लड़की, मुलगी, डॉटर. ठीक है. तो इस कविता में लड़की मतलब हर घर में एक बेटी होती है. बेटी के बारे में कवित्री स्मिता जोगदंड चांदने इन्होंने क्या कहा है यह हम देखेंगे. स्मिता जोगदंड तांडे यांचा जन्म 1939 मध्ये झालेला आहे. अस्मिता स्वाक्षरी, वेदनाने भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपन, काट्यातून उडती, पंख हे कविता संग्रह प्रसिद्ध. तर स्मिता जोगदंड चांदने यांनी खूप सारी कविता लिहिलेली आहे. त्यांची खूप कविता प्रसिद्धसुद्धा झालेली आहे. तर या कवितेत कवित्रीने लेख घरात वावरते म्हणजे फिरत राहते तेव्हा सगळे घर हसरे असतात. हसरे म्हणजे आनंदित होणे. प्रसन्न व बोलके होते म्हणजे आपली लेक जेव्हा घरात असते किंवा आपली मुलगी घरात असते तेव्हा आपले घर हसत राहते. त्याचप्रमाणे घर प्रसन्न असते आणि बोलकेसुद्धा असते. कारण जिथं मुली असतात ते चिवचिव चिवचिव म्हणजे बागडत असते. तिच्या हसण्याच्या रुसण्याच्या घराला घर पण राहते. जेव्हा मुलगी हसत बसते किंवा रुसून बसते तेव्हा घरात असं वाटते की आपल्या घरी मुलगी आहे. लेकीच्या निराग स्वप्नाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवित्रीने केलेले आहे. तर या कवितेत कवित्रीने ज्याप्रमाणे मुलगी आपल्या घरी बाळगत असते, राहत असते आणि त्याच्या राहण्यामुळे आपले घर कसे बोलके असतो हे सर्व सुंदर वर्णन या कवितेत कवित्रीने केलेला आहे. तर आपण पहिल्यांदा कविताचे वाचन करूया. लेक तांबळ कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचे चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. हे झालं आपल्या कविताचे वाचन. आता आपण लाईन बाय लाईन म्हणजे एक एक ओळीचे एक स्पष्टीकरण पाहूया. तर पहिली ओळी आहे लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन. तर इथं कवित्री म्हणत आहे की मुलगी घरात असणे किती आनंदाची किंवा आनंदमयी असते. हे सांगताना कवी म्हणतात माझी मुलगी जणू तांबडे किंवा लाल रंगाचा काय आहे हे खडा आहे. माझी लेक म्हणजे कायम लखणारे हिरवे गोंदन. ज्या प्रकारे आपल्या हातावर आपण एक टॅटू काढतो त्याचप्रमाणे आपली जे मुलगी असते हे सुद्धा कसं आहे हिरवे गोंदन सारखी आहे. म्हणजे आपल्या घरात समजा एक मुलगी जन्माला आली तेव्हा ते ज्याप्रमाणे हिरवे गोंदन आपल्या शरीरावर आपल्या मरेपर्यंत राहते त्याचप्रमाणे आपल्या मुलीसुद्धा आपल्या मरेपर्यंत आपल्या घराची आठवण बनून राहते. लेक झाडाची पालवी, लेक हाडाचा चंदन. नुकती झाडाला फुटलेली पालवी आहे
ती स्वभावानुसार घरासाठी झिरपणारे सुगंधित चंदन आहे. तर इथं लेखीला किंवा मुलगीला कवित्रीने काय म्हटले आहे? झाडाची पालवी, ज्याप्रमाणे झाडाला खूप लवचिक किंवा कोमल कोमल प्रकार की क्या होती, लचीली पेड़ के पत्ते होते हैं कोमल, उसी प्रकार लड़कियों को यहाँ पे क्या कहा गया है? एक कोमल सी झाड़ की पत्ती जैसे होती है. किंवा लेख हाड़ाचे चंदन, मतलब हाड़ाचे चंदन, जैसे आपको पता है चंदन बहुत सुगंधित होता है और चंदन सुगंधित होने के कारण वह खुशबू करते रहता है. इसीलिए लड़कियों का स्वभाव कैसा होता है कि चंदन के तरह होता है, ऐसा कवि ने यहाँ पे वर्णित किया गया है. उसके बाद सेकंड लाइन है, लेक असता मनाची सारी काळजी मिटते. तर जेव्हा माझी लेक माझ्या मनात असते तेव्हा माझे सगळी चिंता किंवा काळजी मिटत असते. असे कोण म्हणते? असे कवित्री म्हणत आहे की जेव्हा आपली जी मुलगी घरी असते तेव्हा आपल्याला काहीच काळजी राहत नाही. पण एखाद वेळा आपली मुलगी घरातून बाहेर गेली तेव्हा आपल्याला खूप काळजी वाटते की म्हणजे समजा की आपल्या शाळेचा टाईम आहे 9 ते 3 वाजतापर्यंत. 3 वाजे झालं, शाळेची सुट्टी झाली, 4 वाजेपर्यंत आपली मुलगी आपल्या घरात आली पाहिजे. पण 4 वाजून गेले, 5 वाजून गेले, आत्तापर्यंत आपली मुलगी आपल्या घरात पोहोचली नाही. तर त्याला काय होतो? मनात काळजी निर्माण होते की मुलगी कुठं गेली असणार बा, हो का नाही. तर जेव्हा मुलगी घरात असते तर काय होते? घरात असते तेव्हा मनाची काळजी मिटते, म्हणजे आपल्या मनात कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही. लेक असता घराची रोज समयी पेटते. तेव्हा मंद समयी, ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समयीची ज्योत तेवच राहती, तसा घरभर प्रकाश पडतो. म्हणजे जेव्हा मुलगी घरात राहते तर आपले घर कसे तेजोमय होत असतो, म्हणजे असं वाटते की आपल्या घरात खूप प्रकाश झालेला आहे, आपले घर उजळलेले आहे, असे कवित्रीचे म्हणणे आहे. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. इथं कवित्री म्हणत आहे, माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनात त्याची ओढ लागते. कुणाची मुलगी असो, जेव्हा ते घरी राहत नाही त्यांना काही बरे वाटणार का? नाही. म्हणजे जेव्हा आपली मुलगी घरात राहते तर आपल्याला कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. पण एखादी वेळा आपली मुलगी घरी राहिली नाही तेव्हा आपल्याला चांगले वाटत नाही. वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. तर इथं कवित्री म्हणत आहे की वेळ थांबल्यासारखे स्तब्ध होते आणि आमचे मनही सुद्धा उदास राहते. म्हणजे या कवितेत कवित्रीला हे म्हणायचे आहे की आपल्या लेकीला किंवा आपल्या मुलीला कोणतेही पॅरेंट्स आपल्यातून दूर हाकलत नाही जेपर्यंत लग्न होत नाही. समजलं? समजा क्या? नहीं समझा? अभी मैं इसको हिंदी में भी एक्सप्लेन करूँगी, ठीक है. तर आता आपण मराठीत एक्सप्लेनेशन पाहत आहोत, तर लक्षपूर्वक ऐकावे. नंतर, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते. तर इथं कवित्री म्हणते चिमणीची चिव चिव असावी तशी माझी लेक साऱ्या घरभर हसत बोलत राहते. थोडे रागवले तर मग रुसून बसते. म्हणजे जेप्रमाणे चिमनी म्हणजे चिड़िया जिस तरह से चूं 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 करते रहती है, वैसे ही जो लेक है, मुलगी है, ते सुद्धा कशी करत असते? चिवचिवात राहते किंवा घरभर बागत असते. आणि त्या मुलगीला किंवा लेकीला आपण थोडेसे रागावले तर ती काय होते? ती मग रुसून बसते, म्हणजे उदास होऊन आपल्या रूममध्ये जाऊन बसते. ते कुणाशी बोलतसुद्धा नाही आणि आपल्या रूमाबाहेर सुद्धा येत नाही. म्हणजे ती जी लेक आहे किंवा मुलगी आहे सर्वांवर रागावलेली असते. सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. इथं कवित्री म्हणते सारे जग जरी आपल्यावर नाराज झाले तरी आम्हाला चालेल, रुसले तर सुद्धा चालेल, पण तरी मी काळजी करीत नाही.
पण माझी चिमुकली किंवा माझी मुलगी किंवा माझी लाडकी कन्या किंवा माझी लेक रुसली तर हे मला चालणार नाही. मला नेहमी असे वाटते की माझी मुलगी कधी रुसायला पाहिजे नाही. समजलं. नंतर फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा. इथं कवित्री सांगत आहे की माझ्या मुलीला फक्त निसर्गाचे बोल कळतात. निसर्गाचे म्हणजे पर्यावरणात बोललेले जे शब्द आहे कुणाला कळते? फक्त लेकीलाच कळते. लेकीला आपल्या आई वडिलांचे सुख दुःखाचे भान असते. मुलगा समजतो पण तो तेवढा समजत नाही. पण जेव्हा मुलगी जन्माला येते ते आपल्या आई वडिलाची संपूर्ण सुख दुःखाला समजण्याची काय करते? कोशिश करत असते. म्हणजे ते आत्मसात करत असते. काड्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. अंधाराच्या रात्रीनंतर आशादायी सकाळ उगवते त्याचप्रमाणे तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमायी आहे अशी कोण म्हणते? अशी कवित्री म्हणत आहे. समझ में आए? इस कविता में कवित्री ने कहा है जिस प्रकार से लड़कियां जो होती है यह जब से जन्म लेती है यह अपने माँ बाप के सुख दुख की साथी होती है. लेक कैसी होती है? एक कुंदन के तरह. कुंदन लाल कलर का कुंदन. कुंदन मतलब होता है एक खड़क पत्थर बोल सकते हैं ना. एक हिरवा गोंदन. गोंदन यानी आपको पता है स्टैचू बनाते हैं ना वो वाला जो कभी नहीं मिटता है. वो सिर्फ जब मृत्यु होती है तभी वह इंसान के साथ जल जाता है या गाड़ दिया जाता है. एक लड़की कैसी होती है? पत्तों के जैसे नाजुक होती है और जब घर में लड़की रहती है तो ऐसा लगता है जैसे चंदन की खुशबू घर में बह रही है. लेक असता घराची. और जब घर में लड़कियां होती है तो पेरेंट्स को बिल्कुल भी कोई चिंता नहीं होती. लेकिन अगर स्टूडेंट है और लड़की बाहर जाती है समय के अंदर वह वापस नहीं आती तो किसी भी पेरेंट्स को अपने लड़की की क्या होती है? बच्ची की चिंता होने लगती है. और जिस घर में लड़की रहती है तो शाम में घर ऐसा लगता है जैसे जगमगा रहा है. जिस घर में लड़कियां नहीं हैं तो वो घर कैसा हो जाता है? उदास हो जाता है. ऐसा लगता है कि टाइम रुक सा गया है. और कवित्री ने यहाँ कहा है कि मेरी बेटी कैसी है? एक बोल की चिमनी. जिस तरह से चिड़िया चूचू करते रहती है उस तरह से लड़कियों का स्वभाव होता है. वह बात करते रहती है अपने माता पिता से और घर भी सारा घर हंसते खेलते रहता है. कवित्री ने ये भी कहा है कि अगर सारा संसार कवित्री से रूठ भी जाए है ना, गुस्सा भी हो जाए तो उसे कोई फर्क नहीं पड़ता. लेकिन उसकी जो बेटी है वह उसे कभी भी रूसना नहीं चाहिए. मतलब कभी भी नाराज नहीं होना चाहिए. ऐसा कवित्री ने यहाँ पे कहा है. और कवित्री ने यह भी कहा है कि जो निसर्ग है, जो पर्यावरण है, जो नेचर की जो भाषा है वो कौन समझ सकती है? एक बेटी ही समझ सकती है. ऐसा कवित्री ने अपनी कविता के माध्यम से हमें बताया है. ठीक है, ये हमारी हो गया कविता का स्पष्टीकरण. इसके कुछ क्वेश्चन आंसर है. खालील प्रश्नाची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. लेक घरात नसताना कवित्रीची अवस्था कशी होते? उत्तर, लेक घरी नसते तेव्हा कवित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागते. ती असताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते. कवित्रीने लेकीला बोल की चिमणी का म्हटले आहे? उत्तर, कवित्रीने लेक घरभर हसत खेळत राहते. चिमणी जसे चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते म्हणून चिमणीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? उत्तर, कवित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागावते तेव्हा लेक रुसून बसते. क्वेश्चन नंबर 2. पुढील आकृत्या पूर्ण करा. आकृत्या म्हणजे एक जे मी गोल केलेले आहे त्या सर्कलमध्ये काही लिहिले आहे आणि आपल्याला आजूबाजू जे मी लिहिले आहे ते आपल्याला नंतर लिहायचे आहे. म्हणजे कवित्रीला जाणवलेली
ची विविध रूपे. तर काय जाणवते कवित्रीला? तांबडे कुंदन, हिरवे गोंदन, झाडाची पालवी, हाडाचे कुंदन, बोलकी चिमणी आणि पाकडी. ओके. देन सेकंड, लेक घरात असल्याचे कवीला जाणवणारे फायदे. जेव्हा मुलगी घरी राहते तर कोणकोणते फायदे कवीला जाणवते? तर सगळी काळजी मिळते. सेकंड, रोज समय पेटते. थर्ड, घर हसते. फोर्थ, कशाची पर्वा वाटत नाही. फिफ्थ, उदास वाटत नाही. सिक्स, सकाळची आशा वाटते. क्वेश्चन नंबर 3, वचन बदला. झाड, झाडे, घर, घरे, चिमणी, चिमण्या, समय, समया, पाकडी, पाकड्या, लेक, लेकी, भाषा, भाषा. आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. क्वेश्चन नंबर 4, तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात लिहा. म्हणजे तुमच्यासाठी आहे क्वेश्चन कि अगर आपकी लाड़की, अब लाड़की बोले तो आपकी बेटी नहीं है ना, तो आपके घर में छोटी बहन है, बड़ी बहन है, आपकी मम्मी है, ये सब एक दिन बेटियां तो थी. अगर वो घर में नहीं होती तब आपको किस तरह महसूस होता है, यहाँ आपके विचार इसमें लिखना है. ठीक है. तो हमारा लेसन यहाँ पे ख़त्म होते हैं. हम नेक्स्ट लेसन में फिर मिलेंगे. ओके बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, हैव अ नाइस डे.